हे भगवंता, किती गोष्टींसाठी मी तुमचे आभार मानू. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि माझं जेवण 6-6:30ला झालं. तेच बेसनचे चिले, थोडेसे छोले वगैरे खाल्ले, फ्रीजमध्ये होते बॉईल करून ठेवलेले. त्यानंतर मला प्रशांतजींसाठी डिनर बनवायचं होतं, परंतु शेरू इतका रडत होता, रडत म्हणजे म्याव म्याव. आणि आता तो काय करायला लागला, जम घेतो आपल्यावर की चल बुवा मला घेऊन खाली चल. मग मला माझा नाईलाज झाला, कारण ते केव्हा येऊ शकतात. त्यांनी लंच पण नाही केलेलं, मला डिनर बनवणं गरजेचं होतं. तरी मी 5 मिनटं त्याला बाल्कनीमध्ये घेऊन उभी राहिली, परंतु त्याच्याने काही त्याचं समाधान झालं नाही. शेवटी मी त्याला बेडरूममध्ये ठेवून दरवाजा उडून घेतला. आता माझं डिनर बनवून झालं आहे, तर आता त्या खाली जाते, अर्धा तास त्याला फिरवते. त्यानिमित्त माझंही वॉक होतं आणि त्यालाही फिरवणं होतं. दाराच्या आतमध्ये एकदम तिथेच बसलेला असणार आहे, जिथे दार ओपन केल्यावर बघून घ्या. वाटलंच मला, कुठे बसलं होतं शेरू. सॉरी बेटा, मी तुला लॉक केलं. अच्छा, कुठे जायचं शेरूला. आणि एका ताईंचा कमेंट होता की तुम्ही शेरूचा डाएट जो आहे तो शेअर करा. ड्रायफ्रूट आणि पाणी असं ठेवलेलं असतं. तर प्रतीक मला सांगतो की मम्मा त्याचं वेट वाढत चाललं आहे, तर कंटिन्यू ड्रायफ्रूट नको ठेवू. इवन मी AIलाही विचारलं, तर AIचंही म्हणणं असंच की 3-3 तासाच्या अंतराने द्यायला पाहिजे. शेरूला जे आम्ही ड्रायफ्रूट देतो, पर्शियन कॅटसाठी जे असतं, रॉयल कॅनिनचं देतो आम्ही त्याला ड्रायफ्रूट. त्यानंतर ट्रीट जी आहे ती मिओ याची आम्ही त्याला ट्रीट देतो. मी त्याला आजच ट्रीट दिली, घेणं दे ना, म्हणजे मी काही त्याला आज कुठे एकटी वगैरे सोडून गेली नाही, तरीसुद्धा दिली. आणि हे सुद्धा ट्रीटच आहे त्याच्यासाठी. चिकन क्यूब्स आहे याच्यामध्ये, चॉकलेटसारखं आपण त्याला म्हणतो, ही त्याची ट्रीट आहे. आणि शिबाचं त्याला आम्ही वेट फूड देतो. तर हे 70 ग्रॅमचं पॅकेट आहे. तर हे सकाळी अर्धं आणि संध्याकाळी अर्धं. हे बघा 2 ते 12 महिन्यांच्या याच्यासाठी आहे, कॅटसाठी. हे बघा, तर ते 8-8:30ला संध्याकाळी आणि सकाळी प्रशांत जे उठतात तेव्हा असं दिवसातनं आम्ही त्याला एक पॅकेट हे देतो. तर हा सगळा आहे शेरूचा डाएट. त्यानंतर मध्ये अंडे बॉईल केलं तर येलो यॉल्क देतो. त्याचा मूड असतं तेव्हा खातो, मूड नसला तर नाही खात. कधी कोणी जेवायला बसलं की मग खूपच त्याने हट्ट केला की एखादा छोटासा तुकडा पोळीचा देतो. परंतु प्रतीकचं म्हणणं असं असतं की त्याला काही असं देऊ नका. अर्धा तासापासून मी शेरूला घेऊन वॉक करते. गुणगुणची मम्मी होती मला जोडी, आणि मी 8-10 दिवसापासून शेरूला बरोबर घेऊन त्याला टॉवेलमध्ये गुंडाळून घेते, कारण तो सटकतो, त्याची हेअर खूप सॉफ्ट आहे. तर टॉवेलमध्ये घेऊन अर्धा तास, कधी 45 मिनटं असं वॉक करणं मी स्टार्ट केलं आहे 8-1 दिवसापासून. तर आता ऑलमोस्ट अर्धा तास झाला, अजून 1-2 राऊंड मारते. शेरू शेरू तुला मजा वाटते बाळा? शेरूला मजा वाटते ना फिरायला? शेरू बाळा, झोपण्याची वेळ आहे. तुला रात्र झाली की तुला का बरं खेळायचं सुस्त. मी सगळ्या लाईट ऑफ केल्या होत्या. शेरू अंधारात बॉल खेळत होता, मी लाईट ऑन करून दिली. म्हटलं जाऊ द्यायला, खेळायचा मूड आहे, बॉल बरोबर खेळतो. शेरू, तुला बॉल खेळायचं आहे आत्ता बाळा? जा घे तो बॉल, जा जा जा. हां, गुड बॉय. बाहेर घेऊन ये, बाहेर आण बाहेर. अरे वाह, क्या बात है, व्हेरी गुड, स्मार्ट बॉय. हां, हे याचं स्लिपिंग प्लेस आहे, देव्हाऱ्याखालची जागा. कसा बॉल खेळतोय, मूडवर काम आहे आपल्या शेरूचं. शेरू, बॉल खेळतोय बाळा, बॉल खेळतोय तू आत्ता रात्रीचा. घे जा, घे बॉल, घे. कुठे गेला बॉल? ये भेटला का? गेला सोफ्याखाली गेला. कुठे गेला बॉल? बाळाचा बॉल कुठे गेला? कपडे काढून मी आत्ता ठेवले तिथे सोफ्यावर. रोज स्किन केअर करताना मला शेराचे हेअर माझ्या फेसवर लटकल्याचे फील होतं. मला खूप असं इरिटेशन होतं. आणि मुलं नसतं तेव्हा आमचं लवकर आवरून जातं. 10:30 वाजले, प्रशांतजी झोपले, मी स्किन केअर वगैरे करून बसले. लाईट ऑफ केल्या होत्या मी, तेवढंच बघितलं शेरू बॉल खेळतोय. मग मी परत ऑन करून दिल्या. म्हटलं जाऊ द्या, याचं खेळायचं मोड येतं, खेळू देऊ याला. तर चला, तुमच्याशी उद्या बोलते. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट तर म्हटले तुम्हाला. बघा आता किती वाजले, 12ला 10 कमी आहे. मी आपला मोबाईलवर टाईमपास करत होते आणि शेरू किती छान मस्त झोपी गेला सेंटर टेबलवर. बाय द वे आता नेक्स्ट डे आहे आणि इथे बघा शेरू महाराज. आणि अशी मी एक रील बघितली इंस्टाग्रामवर
तर तुमची कॅट जर अशी झोपत असेल बेलीवरती करून तर म्हणजे ते तुमच्यावर पूर्णपणे फेथ करते आणि म्हणून ते असं झोपतं तर किती छान वाटतं. जेव्हाही मिरच्या घरी आणल्या जातात मी त्याचे देठ काढून स्वच्छ धुवून घेते त्या आणि धुतल्यानंतर अशा नॅपकिनवर पसरवते जेणेकरून त्याचं पाणी नॅपकिन जो आहे तो ॲब्झॉर्ब करून घेईल आणि मग ड्राय झाल्यानंतर मग त्या डब्यांमध्ये भरून ठेवते. हे डबे आहेत माझे डीमार्टमधून घेतलेले आणि हे डबे जे आहे ना फक्त 39 रुपीजला डीमार्टमध्ये असतात. तर माझ्याकडे खूप सगळे 4-4मध्ये असायचे तर ते तर आय थिंक मी 8 आणले होते. तर छान आहे, क्वालिटी छान आहे त्याची. आता ह्या थोड्या सुकल्या की मग मी त्याच्यामध्ये ठेवेल. त्या आम्ही गिरणीमधनं गव्हाचं पीठ जे आहे ते रेडीमेड आणतो आहे. तर ते गिरणीवाले सांगत होते की ते त्यांचे घरचे गहू दळतात आणि खरोखर छान होतात पोळ्या. डांगरची भाजी मी करणार आहे. प्रशांतजींनी आणलं आहे डांगर. मला आवडतं खूप, पण मला शेंगदाणे वगैरे हिरव्या मिरच्याचं वाटण घालून आवडतंच आहे की आईच्या घरी आई करायची आम्ही लहान असताना तसं. परंतु प्रशांतजींना साल काढलेलं आवडतं, पण मी आज साल नाही काढलं. तर आता मी जसं करेल त्यांना खावं लागेल. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आता 11:15 वाजले. पूजा वगैरे काही करायची नाही. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आंघोळ तर काही झालेली नाही. घरातली कामं झाली. सकाळी 9 वाजून गेले तरी पण त्या फरची पुसणाऱ्या ताई आल्या नाही. मग मला वाटलं की बाबरे, म्हटलं ह्या का लेट होत आहे. मग मी डेटा ऑन केल्यावर बघितलं तर त्यांच्या मुलीने मेसेज केला होता की मम्मी म्हणजे कोणीतरी ऑफ झालं त्यांच्या रिलेटिव्हमध्ये, मी तिकडे गेली असं, मम्मी येणार नाही. मग मी काय केलं, मग मी भांडी घासून घेतली कारण मी पुसू नाही शकत ना फरची खाली बसून. भांडी घासली. त्यानंतर मग मी पहिले तर घराला झाडू मारून घेतला, मग भांडी घासून घेतली. आणि मग रुपाली आल्यानंतर रुपालीला सांगितलं की रुपाली मी भांडी घासली, तू मला घर पुसून दे. तर मग रुपालीने मला घर पुसून दिले. तर घर माझं स्वच्छ झाले, कारण घर स्वच्छ झाल्याशिवाय आपल्याला स्वच्छ वाटत नाही. बाय द वे, काल ना आम्ही हे करून घेतलं आमच्या घराला, काय म्हणतात त्याला, पेस्ट कंट्रोल. मी त्याला जसंच बोलले की मी हे शूट घेते तर तो बोलला मॅडम तुम्ही तुमचं चॅनल आहे का. म्हटलं हो. मग तो बोलला की हे नका घेऊ कारण ते काय माहीत नाही इलिगल असेल काय असेल, आय डोंट नो. बट तो बोलला की मॅम मी हाऊसकीपिंगचे पण कामं करतो तर ते तुम्ही शूट घ्याल का, मी जिथे करेल तिथं तुम्ही याल का, असं त्याचं म्हणणं होतं. तर मग मी बोलली की मी त्याच्यासाठी तुम्हाला चार्ज करेल. तो बोलला हो जे काही असेल मला सांगा. मग मी म्हटले नाही तसं काही नाही, तुम्ही जिथे हाऊसकीपिंग कराल ना ते शूट करून ते व्हिडिओ मला पाठवा, वाटल्यास मी ते माझ्या याच्यामध्ये ॲड करेल म्हटलं. तर त्याच्यामुळे मग काय शूट घेतलं नाही. परंतु आमच्या घरामध्ये का कुणास ठाऊक माझ्या घरात कधीच झुरळ होत नाही. म्हणजे खरं सांगते तुम्हाला, मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे की माझ्या घरात कधीच झुरळ होत नाही, पण ह्या घरामध्ये झुरळ झाले. आणि शेरू काय करतो, असा किचनमध्ये बसून राहतो रात्री आणि झुरळ दिसलं की त्या झुरळाला इतके फटके मारतो आणि खाऊन घेतो. म्हणून मग आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो की झुरळ खाणं चांगलं नाही बॉय, हे हा कसं करतो. पण आम्ही त्याला सांगितलं पहिले की आमच्या घरामध्ये कॅट आहे, तुम्ही जी क्रीम लावाल किंवा जे काही औषध ते कॅटसाठी हानिकारक आहे का. तर तो बोलला नाही, कॅटला त्याचा वास येईल आणि कॅट ते खाणार नाही आणि कॅटला हानिकारक नाही. आम्ही पहिले ते पॉईंट क्लिअर करून घेतले. आणि मला अजून एक दुसरं विशेष काय वाटलं की 800 रुपयात, कारण आम्ही खूप वर्षांपूर्वी ड्रीम सिटीमध्ये म्हणजे 2010मध्ये वगैरे एकदा केलं होतं. तर ते आम्ही ढेकणांसाठी केलं होतं. आय थिंक ढेकणं तुम्हाला माहीत असतील. तर ते सिन्नरवरून आले होते, माझ्या बहिणीच्या घरून साड्यांबरोबर आले होते असंच मी म्हणाल. त्याच्यासाठी केलं होतं. तर ते बोलले की सगळंच जाईल याच्याने, ढेकणं झुरळं जे काही असेल ते. तर पुष्कळ 2-2.5 हजार रुपये लागायचे, पण यांनी 800 रुपयात केलं तर आम्हाला खूप कमी वाटले पैसे. परंतु हो, आज झाडलं तर काही काही मेलेले झुरळं सापडले मला. तर पेस्ट कंट्रोल काल करून घेतलं आहे. तर आता 11-11:15 झाले. म्हटलं चला आता आपण किचनमध्ये जाऊ, भाजी पोळी करू. आणि प्रशांतजी पोहे खाऊन गेले, त्यांनी बनवले होते. 8लाच त्यांचा नाश्ता झाला होता आणि 8:30ला ते गेले पण. तर आता मी स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. शेरू किती छान मस्त झोपलाय आरामशीर माझं बाळ. आणि मी इथे कुकिंग करते ना, त्याने जसंच बघितलं मी नाही आहे त्याच्याजवळ, हे बघा येऊन झोपायची जागा बघा कुठे. हॅलो एव्हरीवन, आणि आज फ्रेंडशिप डे आहे. त्यानिमित्त माझ्या खास फ्रेंड, माझ्या बेस्ट फ्रेंड, माझ्या छोट्या मोठ्या फ्रेंड माझ्यासाठी फ्रेंडशिप बँड घेऊन आलाय. आणि बघा किती छान वाटतंय मला. ही आहे मिष्टी, तुम्ही ओळखत असाल. अरे मिष्टी बिल्लीसारखं म्याव 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 करते. आणि मिष्टी आता माझ्या हातात फ्रेंडशिप बँड बांधते. गुणगुणही माझ्यासाठी काहीतरी घेऊन आली आहे. खास अशा माझ्या ह्या मैत्रिणी मी असं म्हणेन. हल्लीच्या माझ्या लाईफमध्ये आम्ही हॉलच्या
फ्रंट डोअरच्या मागेच इथे की येलो लाईट आहे इथेच मी उभी राहून गेली, कारण की त्या आल्या आल्या मला फ्रेंडशिप बँड बांधताय बघा, किती स्वीट मुवमेंट आहे माझ्यासाठी, मी असं म्हणेन. थँक्यू गर्ल्स, आय एम फीलिंग व्हेरी हॅपी बिकॉज ऑफ बोथ ऑफ यू. फीलिंग स्पेशल की माझ्या छोट्या छोट्या मैत्रिणी आहे कशा डान्स करतात. थँक्यू. कम मिष्टी. थँक्यू माय गर्ल्स गँग. हॅपी फ्रेंडशिप डे. मिष्टी आणि गुणगुण शेरू बरोबर खेळण्यासाठी आलाय आणि त्याचबरोबर त्यांनी मला फ्रेंडशिप बँड बांधले, तर छान वाटतंय मलाही. चला आता याच्याबरोबर खेळताय, मी व्हिडिओ एडिट करते, तो करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. केलं आहे आमचं फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन. मिष्टू आणि शेरू हे दोघं फ्रेंड आता फ्रेंडशिप बँड बांधणार एकमेकांना. ते कशाचे बांधणार? किती क्यूट वाटतंय. मी माझ्या हाताचा वास राहिला ना हा. शेणाचा, ही कंटिन्यू म्याव म्याव तू एकटीच गेली भेटायला मला गेलं नाही. चला, काय? जाईल बघा शेरा आता समोर. ते ओळखायला लागले चांगलं. अरे वा. ओळखतात नसते गेला आणि तर काय खरं नाही मग. करता कहाणी बघ कशी मागे गेली. हा, त्याला खालून कसं बघतोय मिष्टू. अरे बापरे, आता बघू बर का कशी उडी मारतो. नाही अंगावर नाही मारली, बघितलं का इकडं आला. मिष्टू, बघू त्यांचं तेच काय. फेसिंग वेगळं व्हायला लागलं. हो, आता थोडं तो हेल्थ पण त्याची हे होते ना. शेरू तो हलेल ना तेव्हा हा लगेच उठेल बर का. बोलतो, ये, त्याला सांगतो, हा ये. हा. जा शेरा. शेरा बघ. शेरा जा, जा, गो, जा, गो. जा, बघ तुझं, तो बघ तुझ्या वस्तूला हात लावतोय शेरा. शेरा आता 7 महिन्याचा झालाय. हा ना. म्हणजे 25 जानचा बर्थ आहे ना. 7चा येईल का 6चा? 6चा. काय आवडते मिष्ट्याला. हो का. जा. लागायला सपकन चेहऱ्याला. शेरू तुझी खेळणी आहे. शेरू तो काही खेळत नाही, नवीन नवीन आणल्या खेळायचं. आणि शेरूला ही ट्रीट खूप म्हणजे खूप आवडते आणि इतकी छान तो असं छोटू खाऊन घेतो आणि पूर्ण संपती तरी सुद्धा त्याला तो असं ओढतच असतो. त्याला असं वाटतं की अजून हवी. तर टचवूड शेरूची हेल्थ छान आहे. आणि जसं मी म्हटलं की प्रतीकचं म्हणणं सारखं खायला नाही द्यायला पाहिजे, ओव्हरवेट झालं तर त्याच्यासाठी ते त्रासदायक राहील म्हणून. गुड मॉर्निंग बच्चा. गुड मॉर्निंग शेरूवाला. शेरू छान इथे बसून इथला हा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करत आहे आणि वाव काय लुक देतोय कॅमेऱ्याला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आहे मंडे आणि 9:30 वाजत आले, परंतु कल्पनाताई ज्या की माझ्याकडे झाडू फरची करतात त्या आलेल्या नाही. जशा की त्या कालही आल्या नव्हत्या, तर त्यांच्या मुलीने व्हॉट्सअप मेसेज केला होता की कोणीतरी ऑफ झालं, तर मग त्या तिकडे गेला आहे फिनरलला. मी त्यांना कॉलही लावते पण त्यांचा फोनही ऑफ आहे. आता फोन तर ऑफ नसायला पाहिजे, मला कसं कळेल ना. तर 9:30 वाजेपर्यंत मी त्यांची वाट बघून बघून बोर झाली. आता मी भांडी घासून घेईल, म्हणजे रुपाली जी भांड्यांचं काम करते तिच्याकडून मी झाडू फरची करून घेईल, कारण मी बसून फरची नाही पुसू शकत त्याच्यामुळे. तर आता चला, उगाच एवढा वेळ वाया घालवला. पहिलं माहीत असलं की कसं मग मी रात्री भांडेच ठेवले नसते असं. तर आता भांडी वगैरे घासून घेते आणि मग आंघोळ करेल, मग पूजा करेल. हे भगवंता, किती गोष्टींसाठी मी तुमचे आभार मानू. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या ज्या 3 मूलभूत गरजा असतात त्यांनी आम्ही संपन्न आहोत. तर तुमचे खूप खूप आभार. आणि आमच्याकडून काही चूकभूल होत असेल तर आमच्या अपराधाची क्षमा करा. आमचा अपराध पोटात घाला. मला व माझ्या संपूर्ण कुटुंबाला चांगली बुद्धी द्या. आमच्या अंगी नम्रता व शांतता येऊ द्या आणि आम्हाला सुखी ठेवा. हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते.